आणि आता अयोध्येमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। धर्मध्वजारोहण आज मोदींच्या हस्ते होत आहे आणि यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत। रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। भव्य दिव्य असा रोड शो सुद्धा, रस्त्याच्या दुतर्फा स्थानिकांची गर्दी, विद्यार्थ्यांची गर्दी आणि मोदींच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत। मोदी सप्त मंदिरामध्ये गेलेले आहेत, जिथे महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरीचे संबंधित मंदिरं आहेत। आणि यानंतर ते शेषावतार मंदिरामध्ये जात आहेत। अन्नपूर्णा मंदिरामध्ये सुद्धा ते जातील, त्या ठिकाणी सुद्धा नतमस्तक होतील, दर्शन घेतील आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम तो म्हणजे राम दरबार गर्भगृहामध्ये ते पूजा करतील, दर्शन घेतील आणि त्यानंतर प्रमुख कार्यक्रम तो म्हणजे धर्मध्वजारोहणाचा। आज अयोध्या नगरी पुन्हा एकदा श्रीरामाच्या गजरामध्ये दणदणून गेलेली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हाच उत्साह पाहायला मिळतोय। राम मंदिर हे पूर्ण झालेलं आहे आणि हाच संदेश आज जगाला दिला जाणार आहे, तो म्हणजे धर्मध्वजारोहण करून। आजचा म्हणजे अभिजित मुहूर्त। अभिजित मुहूर्तावर विवाह पंचमीच्या दिवशी राम मंदिरामध्ये ध्वजारोहण करणं हे खूप शुभ मानलं जातं। आणि आजच्याच दिवशी दुपारी 12 ते 12:30 पर्यंत हा मुहूर्त आहे। हा काळ अतिशय शुभ मानला जातो। 30 मिनिटांचा वेळ विशेष शुभ मुहूर्त जो आहे तो मानला जातोय। अयोध्या ही पुन्हा एकदा अतिशय खास आणि आध्यात्मिक क्षणासाठी सज्ज झालेली आहे। पुराणानुसार भगवान रामाचा जन्म अभिजित मुहूर्तावर झाला होता आणि त्या पवित्र क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्ला मंदिराच्या उंच शिखरावर दिव्य भगवा ध्वज फडकवतील। आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर अयोध्येमधला प्रत्येक क्षण लाखो भाविकांसाठी केवळ एक कार्यक्रम नाहीये, तर रामनगरीच्या आत्म्याशी जोडलेला एक भावनिक उत्सव मानला जातोय। अभिजित मुहूर्त म्हणजे ज्या मुहूर्तावर श्रीरामांचा जन्म झाला तोच हा मुहूर्त। हा मुहूर्त दिवसाचा सर्वात शक्तिशाली क्षण असल्याचं म्हटलं जातं। राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना विधी अभिजित मुहूर्तावरच झालेला होता, त्यामुळे ध्वजारोहणासाठी सुद्धा अभिजित मुहूर्त हा शुभ मानला जातोय। आजच्या दिवसाची आणि वेळेची निवड करण्यात आलेली आहे। सकाळी 11:52 हा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि 12:35 पर्यंत हा मुहूर्त असेल। म्हणूनच या 43 मिनिटांचा कालावधी धर्मध्वजारोहणासाठी अत्यंत शुभ मानला जातोय। पुराणानुसार जर पाहिलं तर भगवान राम यांचा जन्म याच मुहूर्ताच्या वेळी झालेला होता, त्यामुळे राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यासाठी हा शुभ काळ निवडण्यात आलेला आहे। आजच्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून 8 ते 8.5 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला, त्याच्यानंतर मोदी हे सप्त मंदिरामध्ये आलेले आहेत, जिथे आपण पाहताय की महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित या ठिकाणी मंदिरं आहेत। शेषावतार मंदिर, त्याच्यानंतर अन्नपूर्णा मंदिरामध्ये जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचं दर्शन जे आहे ते घेतलं जाईल। राम मंदिर याची मूळ रचना जी आहे ती 1988 मध्ये अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबानं आखलेली होती। 2020 मध्ये वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्रांच्या संदर्भात त्यात काही बदल झाले आणि सोमपुराने गेल्या किमान 15 पिढ्यांपासून जगभरातील 100हून अधिक मंदिरांच्या डिझाईनमध्ये योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये सोमनाथ मंदिराचा सुद्धा समावेश आहे। आणि श्रीराम जन्मभूमी मंदिराचं बांधकाम पूर्णपणे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केलं जातं। या मंदिराच्या बांधकामाचा अंदाजे खर्च हा 1400 कोटी ते 1800 कोटींच्या दरम्यान आहे असं बोललं जात आहे।
मुख्य मंदिराची पायाभूत सुविधा अयोध्येमधल्या राम मंदिर पारंपरिक नागर स्थापत्य शैलीमध्ये डिझाईन केलेली आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झाला त्यावेळेला रस्त्याच्या दुतर्फा स्थानिकांची, विद्यार्थ्यांची, महिलांची, अबालवृद्धांची मोठी गर्दी जय श्रीरामचा नारा जो आहे तो दिला जातोय। त्यांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे। जवळपास 100 टन फुलांचा वर्षाव जो आहे तो झालेला आहे। त्याच्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्त मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे। अयोध्येमधलं राम मंदिर जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी वेगवेगळे झोन आहेत, प्रदेश आहेत। भगवान राम जन्मस्थानाचा पवित्र प्रदेश 70 एकरमध्ये पसरलेला आहे आणि त्यात पौराणिक महत्त्वाच्या विविध अंशांचा समावेश आहे।